मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापौरांच्या आरक्षणाची सोडत आता निघाली आणि नागपूरचं जे महापौरपद आहे ते साधारणतः खुल्या वर्गासाठी महिलेला या ठिकाणी ते आरक्षित झालं आहे। आमची मागणी एवढीच या ठिकाणी आहे की महानगरपालिकेला स्थापना होऊन 75 वर्ष झाली, परंतु दोन्ही पक्षांनी म्हणजे काँग्रेस असेल भाजप असेल दोन्ही या प्रमुख राजकीय पक्षांनी तेली समाजाच्या कुठल्याही माणसाला त्यांच्या चिन्हावर निवडून आलेल्या माणसाला कधीही महापौर बनवलं नाही। याआधी 2 महापौर झाले तेली समाजाचे 1990ला आणि 93ला, परंतु दोन्ही अपक्ष म्हणून झाले किंवा बंडखोर म्हणून झाले। आणि म्हणून आमची मागणी एवढीच आहे की भाजपाकडे साधारणतः 22 एकंदर समाजाचे 22 नगरसेवक जे निवडून आले त्यातले 8 महिला नगरसेविका ज्या आहेत त्या भाजपाकडे आहेत। त्यातल्या 4 नगरसेविका अशा आहेत तेली समाजाच्या की ज्यांची ही सेकंड टर्म आहे आणि 4 नगरसेविका अशा आहेत ज्यांची फर्स्ट टर्म आहे। तर या 8 नगरसेविकांपैकी कुठल्याही एखाद्या महिलेला नगरसेवक जी आहे त्या महिलेला या ठिकाणी महापौर बनावं, या ठिकाणी आमचं व्यक्तिविशेष नाही कुणाला करावं म्हणून, पण या समाजाला 75 वर्षानंतर किमान या 2 राजकीय पक्षांपैकी आज ज्यांची सत्ता आहे त्या भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी महापौर बनवावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। तर या संदर्भात तुम्ही कोणाकडे मागणी केलेली आहे का? काही तुमचा समाज हां, या संदर्भामध्ये आता परवा हे आरक्षण झालं, आता नागपूरचे जे भाजपाचे शहर अध्यक्ष आहेत त्यांना आणि पालकमंत्री यांना आम्ही पत्र देणार आहोत की त्यांनी वरच्या लोकांना त्यांचे जे ज्येष्ठ असतील त्या श्रेष्ठींकडे त्यांनी शिफारस करावी अशा प्रकारचं पत्र आम्ही त्यांना देणार आहोत। एकदा त्यांनी शिफारस जर केली तर मग आम्ही वरच्या लोकांना भेटून आम्ही आमची बाजू समजावून सांगू। हो, तेली समाजाचं राजकीय महत्त्व काय आहे नागपूरमध्ये आणि महापौर पद जर दिलं तर त्याचा काय राजकीय फायदा? नाही, महापौर पद जर दिलं असं की या पदाला समाजाला जर हे पद मिळालं तर या समाजाला न्याय दिल्यासारखं होईल। आज एक नागपूर मेट्रोपॉलिटन सिटी आपण म्हणतो आणि या शहरामध्ये समाजाची बऱ्यापैकी संख्या आहे आणि अशा या समाजाला नागपूरमध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही ही आमची व्यथा आहे। जरी यावर्षी खुल्या वर्गाचं जरी आरक्षण या ठिकाणी आलं आहे, 50% साधारणतः खुले वर्गातून या ठिकाणी महापौर बनतात। या 50%मध्ये उरलेले जे 50% आहे खुल्या वर्गाचे, याच्यामध्ये जर एखाद्या तेली समाजाच्या महिलेला प्रतिनिधित्व द्यावं आणि ते धाडस भारतीय जनता पार्टीनं करावं, यांनी जर हा पायंडा घालून दिला तर मला असं वाटते खुल्या प्रवर्गामध्ये केवळ खुल्या जातीमध्ये येणारी नाही तर बाकी लोकांना या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याची आमची भूमिका आहे अशा प्रकारचा संदेश शहरामध्ये जाईल आणि या समाजाला या ठिकाणी न्याय मिळेल। यावेळी खुला प्रवर्ग आलेला आहे, मात्र पुढच्या वेळी आरक्षित आला आणि तो ओबीसीसाठी असला तर पुढच्या वेळेस काही चान्स मिळू शकतो। त्यावेळी हा आता जर तुम्ही जी मागणी करताय तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अन्याय नाही का? खुल्या प्रवर्गामध्ये साधारणतः 50% जागा असतात आणि खुल्या प्रवर्गाची लोकसंख्या जी जर पाहिली तर ती 50% नाही आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं खुल्या वर्गात येणाऱ्या जातीच्या व्यतिरिक्त इतरही जातींना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं तर मला असं वाटतं तर काही हरकत होणार नाही। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।